आपलं नाव सांगा आणि आयोजित जो कॅम्प केलाय त्याबद्दल काय सांगणार? नमस्कार, मी मानस विभूते लिओ क्लब प्रेसिडेंट। आज 10 मे रोजी आमचे सिनियर लायन हनुमंत भोसले सर यांचा वाढदिवस सेवा सप्ताह सुरू आहे। या निमित्त त्यांनी जे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केले इथे विजया बँकमध्ये, त्यासाठी प्रथमतः त्यांचे खूप आभार। आणि असेच त्यांनी कार्यक्रम आयोजित व्हावे, सेवा सप्ताह असाच चालू राहावा हीच त्यांना एक विनंती। धन्यवाद। भोसले सर, काय सांगाल तुम्ही? आज नेहमी तुम्ही वसईमध्ये खूप आरोग्य क्षेत्रात काम केलेलं आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांना तुम्ही मदत करत असता सर, काय एकंदरीत सांगाल उपक्रमाबद्दल? दरवर्षी आम्ही वाढदिवसानिमित्त माझा सेवा सप्ताह चालू असतो। 10 ते 17 असेल किंवा 3 ते 10 असेल, आणि या सेवा सप्ताहामध्ये आम्ही विविध उपक्रम घेतो। त्यात रक्तदान शिबिर असतं, वृद्धाश्रमामध्ये अनाजदान असतं, ट्री प्लांटेशन असतं, असे अनेक उपक्रम आम्ही घेत असतो। सरकारी दवाखान्यांना कुठेतरी आपण काहीतरी CSR थ्रू त्यांना फंड्स मिळवून आपण तिथे उपकरणं देत असतो। ब्लड डोनेशन ही ॲक्टिव्हिटी माझ्या खूप जवळची आहे, कारण रक्तदानामुळे लोकांचे जीव वाचतात। आणि हा मे महिना असतो, मे महिन्यामध्ये रक्ताची खूप गरज लागते, कारण बरीचशी लोक फिरायला जातात आणि रक्त मिळत नाही। तर हा उपक्रम गेले अनेक वर्ष माझ्या वाढदिवसानिमित्ताने सुरू केलेला आहे, आणि ह्याच्यामुळे काय होतं की दुसऱ्याला प्रेरणा मिळते। आणि असे अनेक लोकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून प्रेरणा घेऊन ते स्वतः त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करत असतात। आत्तापर्यंत जवळजवळ 150च्या वरती कॅम्प्स मी ऑर्गनाईज केलेले आहेत। मग लायन्स क्लबच्या माध्यमातून असो, आमची जागरूक नागरिक संस्था आहे वसई फर्स्टच्या संस्थेमार्फत आम्ही हे आयोजित करत असतो। मी आज जवळजवळ 83 वेळा रक्तदान केलेलं आहे। आणि वसईमध्ये आम्ही एक असं केलेलं आहे की बोर्डीपासून ते चर्चगेटपर्यंत कुणालाही रक्ताची जर गरज पडत असेल तर फक्त मला जर एक फोन आला आणि त्यांनी रक्तदाता असेल तर त्याला 100% रक्त मिळतं, कारण सगळ्या रक्तपेढ्यांवरती मी रक्तदानाची शिबिर भरवलेली आहेत। त्यामुळे हे एक आनंदाचं काम आहे। आज या इथे रक्तदाते आहेत तर तेही आम्हाला आनंद मिळतो की आमच्याबरोबर हे कोण ना कोणतरी येत असतं रक्तदान करायला, कुठे ना कुठेतरी माहिती मिळते, आणि माझे विद्यार्थी असतात। त्यामुळे हे रक्तदानाचं पवित्र कार्य जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण हे पवित्र कार्य करत राहणार। सर, मला हे सांगा, तुम्ही लोकांचे अनेकांचे वाढदिवस असतात, पार्टी वगैरे करतात, तर तुम्ही काय आवाहन करा त्यांना की वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करा, असं काय आवाहन कराल तुम्ही? निश्चितपणे मी असं म्हणेन की ज्यांना काय पार्टी करायची, पार्टी करण्याबद्दल माझा काय प्रॉब्लेम नाही, वाढदिवस हा साजरा करायलाच पाहिजे। परंतु जर प्रत्येक व्यक्तीने जर वाढदिवसाच्या दिवशी जर रक्तदान केलं किंवा त्यांनी शिबिर भरलं, भले ते 10 असो, तर मला वाटतं की आपल्याकडे रक्ताची तुटवडा कधीच पडणार नाही। किंबहुना आपण इतर देशांना रक्त आपण देऊ शकतो, एवढं रक्त आपल्याकडे कलेक्ट होऊ शकतं। तर हे माझं सांगणं एवढंच आहे की प्रत्येकाने वाढदिवस असू द्या, अॅनिव्हर्सरी असू द्या, तुमच्या फॅमिलीमधल्यांनी 1-2 किंवा 5-6 लोकांनी संस्थेतल्या येऊन रक्तदान करावं। आज इथे रक्तदानाचा तुटवडा आहे। आज आम्हाला आनंद काय वाटतो माहिती का, ही जी यंग जनरेशन आहे, हे लिओ क्लब ऑफ वसईची सगळी मुलं आहेत, म्हणजे आमचे लायन्स आम्ही आहोत आणि हे लिओज आहेत, म्हणजे छावा आहेत ते। आणि आज त्यांच्या पुढे हे जेव्हा रक्तदानाचं समोर दिसतं त्यावेळी सगळ्यांनी रक्तदान केलेलं आहे, आम्हाला आनंद वाटतो। कशाचा की ही यंग जनरेशन जे आहे हे रक्तदान करणार आहे आणि पुढे हे लायन्स म्हणून पुढे येणार आहे। धन्यवाद सर, धन्यवाद, खूप खूप आभारी। नमस्कार मित्रांनो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आज रक्तदान हे आयोजित केलेलं आहे वसईतील सुप्रसिद्ध लायन समाजसेवक हनुमंत भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज ब्लड डोनेशन कॅम्प विजयी रक्तपेढी इथे आयोजित केलेली आहे। मॅडम नमस्कार, तुमची स्वतःची ओळख सांगा आणि आज काय कॅम्प आयोजित केला त्याबद्दल माहिती द्या। नमस्कार, मी श्वेता हर्षद वनमाळी, विजयी ब्लड बँकची सुपरवायझर आहे। इथे आज लायन्स क्लब थ्रू हनुमंत भोसले सर यांचा सेवा सप्ताह सुरू आहे। त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी ते असं कॅम्प आयोजित करतच असतात, त्यांचे चांगले नंबर ऑफ डोनेशन्स होतात, दरवर्षी त्यांचा असतो। आणि छान आजही चांगलाच प्रतिसाद आहे त्यांचा। सकाळपासून 9 वाजल्यापासून आपला रक्तदानाचा महोत्सव सप्ताह
सप्ताह चालू किती आहे. जणांनी आज रक्तदानाचा लाभ घेतलेला आहे? आतापर्यंत आपले 3-4 जण ऑलरेडी डोनेशन झालेले आहेत. वा. ऑलरेडी ऑन द वे आहेत सगळेच त्यांचे डोनेशन्स. मॅडम, मला हे सांगा की असे जे वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान आयोजित केलं जातं, तुम्हाला माहिती आहे की आजकाल रक्त हे औषधासारखं नाही आहे, खूप म्हणजे आवश्यक गोष्ट असते. तर तुमची काय अपेक्षा आहे की लोकांनी वाढदिवसाच्या निमित्त इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावे, काय सांगाल तुम्ही? येस, ऑफकोर्स सगळ्यांनी केलंच पाहिजे. वाढदिवस काही कुठल्याही आपले असे काही आहेत, इनफॅक्ट लायन्स ग्रुपचेच मेंबर्स पण आहेत बरेच आणि इतरही सगळे आहेत जे वाढदिवस असो, ॲनिव्हर्सरी असो किंवा त्यांचं काही एखादी छान गोष्ट घडलेली असो किंवा काही, जेव्हा त्यांना कधी फ्री टाईम जरी मिळाला ऑफिस आवर्स नंतर किंवा विदिन ऑफिस आवर्स पण, तरी ते येऊन रक्तदान करतात. मी सगळ्यांना प्लीज सांगेन, सध्या रक्ताची खरंच तुटवडा जाणवतोय आणि रिक्वायरमेंट्स खूप आहेत पेशंटच्या. सो प्लीज सगळ्यांनी या रक्तदान करा, हीच माझी